परंतु तिथे मात्र योगेश सोप्यामध्ये बाद झाला आणि भालचंद्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. मध्ये दाखल. अजूनही जर पाहिलं तर या दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती भालचंद्र आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हो पहा धावा येत नाहीत. दीड कांडी कार्यक्रम झाला ना इलाज झाला. अगदी मॅच जर आपण पाहिली तर ह्या मॅच मध्ये कुठेतरी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मला वाटतंय शिल्लक असेल. पाहू शकाल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. लक्की महत्वाची ही स्पर्धा आणि या महत्वाच्या स्पर्धेमध्ये महत्वाचा टार्गेट फटका स्कोरले क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून शतरक्ष बॉल पर्यंत पोहोचला. एकदा इथे मात्र कुणी कोणाला बोलवा. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. कट केलाय पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मला वाटतं एकच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी आवश्यकता आहे 3 धावेची. 3 धावा विजयासाठी बनवायची आहे. सामना कोण जिंकणार. चेंडू भरपूर आहेत. यस अगदी पाहू शकाल डॉट बॉल निर्धाव चेंडू. अगदी आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडू. सायंकाळचं सत्र आणि इथे मेगा फायनल मध्ये एक संघ दाखल झालाय ज्यानं पहिला दिवस गाजवला होता तो म्हणजे सांबारी. आणि दुसरा संघ कुठला दाखल होणार यावरती सर्वांच्या नजरा राहतील कारण की तिथे 2 संघ उभे टाकले गेलेत. मोठा फटका समोरच्या दिशेला प्रकाश आहे. डीप मध्ये एक सिंगल घेतली. ओहो 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 आणि इथे एक सिंगल. आणि आता मला वाटतं सामना अगदी जवळ येत चाललेला आहे. 6 चेंडू 2 धावा डिफेन्स करायचे. होणार का या 6 चेंडू मध्ये 2 धावा डिफेन्स ते पाहिलं जाईल का. मॅच मध्ये मात्र निश्चित इथे स्वतः गोलंदाज देतोय मोहन पारधी. इथे मात्र आता काय घडणार या मॅच मध्ये स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे तुम्हाला त्या कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील यात शंका नाही. गोलंदाज तयार होतोय. चला सूर्यास्ताकडे चाललेला आहे. 5:31 अवधी झालेला आहे आतापर्यंत. अगदी पाहू शकाल मोहन पारधी समोर आपल्याला पाहायला मिळतो. फटका हवेत फसला गेला. क्षेत्राच्या बॉल खाली पहिल्याच बॉलवरती सुरेश. कार्यक्रम मात्र भयानक तापला. जशी काय सांगायचं आहे पेटलेल्या आगीत जिवंत कोंबडी. इथे मात्र अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र निश्चित या सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तिथे मात्र पहिला धक्का आहे गावदेवी पिंपलोलीवाडी क्रिकेट संघाला बसत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लक्की निरगुडे यावेळेस दाखल होतोय. 2 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. मोहन पारधी तयार होतो पुन्हा एकदा. ओहो पहा एक सिंगल तर झाली. ओहो मिसफील आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय आई गावदेवी पिंपलोलीवाडी.
क्रिकेट संघानं आणि निश्चित हार्ड लक टीम कोंबळवाडी विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे